मावशी खूपच सुंदर आणि तरुण होती. तिचं वय 30-32 वर्षे असेल, पण तिच्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की ती 30 वर्षाची आहे. आईवडिलाच्या मृत्यूनंतर मी माझ्या मावशीकडे राहायला गेलो होतो. त्यावेळेस माझं वय 18 वर्ष होतं. मी नुकतेच 12वीचे पेपर दिले होते. एके दिवशी झालं असं की मध्यरात्री मावशीने मला उठून तिच्या खोलीत नेलं. कारण त्या दिवशी मावसा म्हणजेच माझा काका घरी नव्हता. मला मावशी म्हणाली, "मला एकटीला झोपायला खूप भीती वाटते." असं म्हणून मावशीने मला तिच्या खोलीत नेलं. मी मावशीच्या खोलीत झोपीत असताना मध्यरात्री मला जाणवले की कुणीतरी माझ्या तोंडामध्ये काहीतरी गरम गरम टाकत आहे. मी माझे डोळे उघडले तर मावशी अत्यंत जवळ होती आणि तिचा हात माझ्या दिशेने. नमस्कार, मी रोहन. आईवडिलाच्या मृत्यूनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. आजी आजोबा आधीच्या जगातून देवाघरी निघून गेले होते आणि मला कोणत्याही नातेवाईकांनी जवळ केलं नाही. मला आता 18 वय चालू होतं. आईबाबाचा अंतिम संस्कार झाल्यानंतर सर्व नातेवाईक मला एकटं टाकून निघून गेले आणि मी आता स्वतःचं काहीतरी काम करावे इतकी मला अजून समज देखील नव्हती. त्यावेळेस मावशीने मला तिच्या घरी नेण्याचा निर्णय घेतला. "तू माझ्या बहिणीची शेवटची आठवण आहेस. तुला एकटं सोडून जाणं मी कधीच सहन करू शकणार नाही." हे ऐकून मावसा मावशीवर ओरडू लागला. मावसा म्हणाला, "याचं पालनपोषण मी नाही करू शकणार. चांगलं होईल याला तू याच्या चुलत्याकडे पाठवून दे." काकाचे असे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले, कारण आता माझा विषय माझ्या हातात नसून इतर कोणाच्या हातात होता. पण मावशीने मावशीसमोर हात जोडून म्हणाली, "तुम्ही याला एकटं सोडून कसं जाऊ शकता? रोहनवर आधीच मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी तुम्हाला वचन देते की हे तुमच्यावर कधीच ओझं होणार नाही." पण मावसा मला त्याच्यासोबत घेऊन जाण्यासाठी तयार नव्हता. "वर्षा, तुला माहीत आहे की माझी पगार खूप लहान आहे. आपलं घर चालवणंसुद्धा माझ्याच्याने खूप अवघड होत आहे आणि आता याची जबाबदारी पण मी नाही घेऊ शकत. आपण याचे घर भाड्याने लावून देऊया आणि भाऊसाहेबांचे दुकान देखील भाड्याने देऊया. त्यामुळे रोहन आपल्यावर ओझं पण होणार नाही." तेव्हा मावसा काही न बोलता मान हलवत हो म्हणाला, पण त्यांच्या चेहऱ्यावर विरोध स्पष्टपणे दिसत होता. शेवटी मी मावशीसोबत मावशीच्या घरी गेलो. मावशी माझी खूप काळजी करू लागली. पण मावशी माझी काळजी फक्त ती तिची गरज भागवून घेण्यासाठी करत होती हे मला समजायला जरा उशीरच लागला. मावशीचं घर 3 खोल्याचं होतं. त्यामधील एक खोली तिने मला दिली. ती रूम खूपच लहान होती, ज्यात फक्त एक सिंगल बेड आणि एक अलमारी होती. माझ्या आईवडिलाचं घर आणि दुकान मावसा म्हणजेच माझ्या काकांनी भाड्याने दिलं होतं आणि त्या पैशामधून मला कपडे आणून दिले आणि शाळेत माझं ॲडमिशन पण करून दिलं. मी आता 12वीमध्ये होतो, पण माझं मन कशातच लागत नव्हतं. शाळेत शिकायला जरी गेलो तरी तिथे माझं लक्ष लागत नव्हतं. सतत माझ्या आईवडिलाची आठवण मला येत होती. मी खूप एकटा राहायचो आणि कुणाशी जास्त बोलत पण नसायचो. एके दिवशी मी खोलीमध्ये बसून आईवडिलाच्या आठवणीमध्ये रडत होतो. त्यावेळेस मावशी आत आली. तिने मला रडताना पाहिलं आणि मला जवळ घेतलं. ती म्हणाली, "काळजी करू नकोस. सगळं हळूहळू ठीक होईल. तुझं दुःखही भरून निघेल." असं म्हणत तिने माझ्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. माझ्या पूर्ण शरीरावर एक विचित्र सनसनी जाणवायला लागली. मला काही वेळाने असं काही जाणवलं की मी खूपच घाबरून गेलो. त्यावेळेस माझ्या मनामध्ये असंख्य विचार येत होते. कळतच नव्हतं की या परिस्थितीमधून कसं पुढे जावे. तेव्हा मावशीने माझ्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. तेव्हाच मला असं जाणवलं की मावशीने खालून काहीही कपडे घातले नव्हते. त्यावेळेस काका घरी नव्हते. काकाला कधी पण घरी यायला खूपच उशीर व्हायचा. त्या दिवशी तर मी मावशीला माझ्यापासून दूर केलं. तेव्हा मावशी माझ्यापासून नजर लपवली आणि माझे हात तिच्या हातात घेतले आणि ती माझ्या हातावरील ती असलेली जखमाच्या ठिकाणी बघू लागली. कारण 2 दिवसापूर्वी माझा छोटासा अपघात झाला होता आणि माझ्या हाताला थोडं लागलं होतं. तेव्हा मावशी म्हणाली, "खूप खोल जखम आहे. ये, मी तुला औषध लावून देते." पण मला मावशीचं असं वागणं खूपच विचित्र वाटत होतं. मी तिला थांबवलं आणि म्हणालो, "नको, मी स्वतःहून लावून घेतो औषध." पण त्या दिवसानंतर मावशीच्या वागण्यात खूपच मोठा बदल जाणवत होता. मावशी खूपच लहान आणि पतले कपडे घालून घरामध्ये फिरत असायची. सगळे घरातील काम आटपून माझ्या खोलीत यायची आणि मला आधार देण्याच्या नावाखाली कधी माझा खांदा तर कधी माझी पाठ किंवा कमरेवर वारंवार हात फिरवत असायची. मी वारंवार तिचा हात मागे करायचो, पण ती कधी माघार घ्यायची नाही. एके दिवशी तिच्या या अशा वागण्यामुळे मला खूपच राग आला. मी तिला थेट म्हणालो, "मावशी, माझी सातवण करणं सोडून दे. मी आता ठीक आहे. जे काही झालं त्या सर्व गोष्टी मी आता विसरलो. आता मला अभ्यास करायचा आहे. प्लीज तू माझ्या खोलीतून बाहेर जा." माझ्या या अशा वागण्यामुळे मावशी जरा कावरीबावरी झाली, पण तिने तिचं वागणं बदललं नाही.
खोलीबाहेर जाताना ती म्हणाली, रोहन, मी आज रात्री तुझ्यासाठी बिर्याणी बनवते. तुला बिर्याणी खूप आवडते ना? पण मी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि म्हणालो, नको, काकाची आर्थिक परिस्थिती पाहूनच जेवण बनव. तुम्ही मला इथे ठेवलं हेच माझ्यासाठी खूप आहे. या सर्व मागण्या आईवडिलांसमोर करणे योग्य आहे. आणि मी हे सर्व मावशीला जरा रागातच बोलत होतो. मग मावशीने मला शांत केलं आणि म्हणाली, तू माझ्यासाठी खूप खास आहे. मी तुला कधीही एकटं सोडू शकत नाही. तुला बिर्याणी आवडते ना, म्हणून मी ते बनवते. असं म्हणून ती खोलीतून बाहेर गेली. रात्री काका घरी आले तेव्हा टेबलावर बिर्याणी पाहून थोडेसे रागावले आणि मावशीला म्हणाले, वर्षा, तुला सांगितलं की माझ्या परिस्थितीनुसार जेवण बनव. माझ्याकडे इतके पैसे नाही की मी कुणालाही काहीही बनवून खाऊ घालेल. काकाचं असं बोलणं माझ्या मनाला खूप जोराने लागलं. मी प्लेटमधली बिर्याणी वाढण्याच्या तयारीतच होतो, पण काकाच्या बोलण्याने माझी भूक जणू मेलीच. मी या घरात राहायला मजबूर होतो, कारण ज्या प्रकारे काका माझ्याशी वागत होते त्यानंतर मला त्यांच्यासोबत बसून जेवण करणे खूपच अवघड होतं. मावशीने पाहिलं की मी बिर्याणीची प्लेट बाजूला ठेवली आहे, तर ती म्हणाली, रोहन बाळा, तू जेव. तू यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. तेव्हा ती काकांना म्हणाली, ही बिर्याणी तुमच्या पैशाने केलेली नाही. मी रोहनचे घर आणि दुकानाच्या भाड्यातून जे पैसे मिळाले आहे त्या पैशाची आहे ही बिर्याणी. हे ऐकताच काकांना खूप राग आला व ते म्हणाले, आता जर तुम्ही असा हिशोब ठेवत असाल तर ठीक आहे. मग ही बिर्याणी माझ्या पैशाची बनवलेली नाही तर मी का खाऊ? असं म्हणून ते खूप रागाने उठून उभे राहिले. मग मावशी म्हणाली, तुम्ही हे असं तमाशा का करत आहात? मी तुम्हाला कधी म्हटलं की तुम्ही खाऊ नका? तुम्ही पैशाचं बोलत होता म्हणून मी सांगितलं. पण काका काही थांबले नाही आणि थेट त्यांच्या खोलीत निघून गेले. एकीकडे काका माझ्यावर खूप रागराग करायचा आणि इकडे मावशी माझ्यासोबत त्या सर्व गोष्टी करण्याची संधी शोधत असायची. आणि जर काकांना असं माहिती झालं की आमच्या दोघांमध्ये असे काही संबंध निर्माण होत आहे, तर काका माझ्यासोबत आणि मावशीसोबत काय करेल हे माझ्या विचाराच्या पलीकडेच होतं. मी हा सर्व विचार करून उठून माझ्या खोलीत जात होतो. तेवढ्यात मावशीने माझा हात पकडला आणि म्हणाली, यांचं तर हे रोजचंच नाटक आहे. तू बस, तुझ्यासाठी खास बिर्याणी बनवली आहे. असं म्हणून तिने माझ्या तोंडाजवळ एक घास नेला आणि माझी इच्छा नसतानाही मी ते खाल्ला. मी आता स्वतःचे जेवण वाढायला सुरुवात केली. तेव्हा मावशी म्हणाली, आज मी तुला माझ्या हाताने खाऊ घालते. ते एक घास मला खाऊ घालायची आणि दुसरा स्वतःच्या तोंडात टाकायची आणि ती मला खूपच वासनेने भरलेल्या नजरेने पाहत होती. ती माझी मावशी असली तरी तिच्या या वागण्यामुळे माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले होते. तेव्हाच ती मला म्हणाली, रोहन, तुझ्याकडे बघून असं वाटतच नाही की तू आता 18 वर्षाचा असेल. तू तर एखाद्या हिंदी चित्रपटामधील हिरोसारखा दिसतोय. माझी मावशी पण एखाद्या हिरोनीपेक्षा कमी नव्हती, पण अजून देखील तिला मूल होत नव्हतं आणि कदाचित याच कारणामुळे ती माझ्या इतक्या जवळ येत होती असं मला वाटू लागलं. मावशीच्या लग्नाला आता 9 वर्षे झाली होती. कदाचित याच कारणामुळे त्यांच्या दोघात नेहमी वाद होत असायचा. काका घरी आले की काही ना काही कारणावरून मावशीसोबत वाद करायचा. एके दिवशी झालं असं की मी आंघोळ करून बाहेर आलो आणि माझे केस पुसत होतो आणि तेवढ्यातच मावशी नाश्त्याबद्दल विचारण्यासाठी माझ्या रूममध्ये आली. मी शाळेत जाण्यासाठी तयार होत होतो. मला पाहून मावशी म्हणाली, रोहन, नाश्त्याला काय खाशील? मी म्हणालो, मावशी, रोज जे करते तेच तेच खाईल मी. असं म्हणून मी पुन्हा माझं डोकं टॉवेलने पुसायला सुरुवात केली. माझे केस अजूनही ओलेच होते. मी टॉवेल टेबलावर ठेवला आणि शाळेला उशीर होत असल्यामुळे केस विचारू लागलो. तेव्हाच मावशी माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली, रोहन, तुला स्वतःची काळजी पण घेता येत नाही? असं म्हणून तिने माझा हात पकडला आणि मला बेडवर बसवलं. मग तिने स्वतःच टॉवेल घेतला आणि माझं डोकं पुसू लागली. मला हे सर्व खूपच विचित्र वाटत होतं, कारण मी आता लहान नव्हतो की माझे सर्व काम मावशी करेल. मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला आणि काका थेट रूममध्ये आले. हे सर्व दृश्य पाहून त्यांना खूप राग आला. त्यांना हे सर्व अजिबात आवडलं नव्हतं. काका खूप रागात म्हणाले, तुला फक्त याचीच काळजी आहे का? बाहेर ये आणि मला नाश्ता दे. मला उशीर होतोय. असं म्हणून ते बाहेर निघून गेले. तेव्हा मी मावशीला म्हणालो, मी माझं डोकं स्वतः पुसतो. तुम्ही जा आणि काकांना नाश्ता द्या. मग मी तिच्या हातातून टॉवेल हिसकावून घेतला आणि बेडवर फेकला. मग माझे केस नीट करून मी शाळेची बॅग उचलली आणि नाश्ता न करताच निघालो. मी घराच्या बाहेर पाऊल टाकलंच असतात माझे पाय जाग्यावरच थांबले, कारण काका पुन्हा मावशीवर ओरडू लागला. काका खूप रागात होता आणि मावशीला म्हणू लागला, काय रोहन आता लहान नाही, तो तरुण मुलगा आहे आणि तू असं कोणतेही लाज न बाळगता डायरेक्ट त्याच्या खोलीमध्ये जातेस. तुम्ही दोघे कसे वागत आहेत हे दिसतंय मला.
काकाच्या बोलण्याने माझे पाय जाग्यावरच थांबले. मिनिटभर तर मला काहीच समजलं नव्हतं. माझ्या डोक्यात त्यावेळेस वेगवेगळे काहीतरी विचार येत होते. माझ्यासोबत हे काय होत आहे मला तर काहीच समजत नव्हतं. आणि काकाचं असं बोलणं तर मला खूपच विचित्र वाटलं. हे सर्व काय होत आहे? कदाचित काका रागाच्या भरात हे सर्व बोलत आहे. त्या दिवशी माझं मन कशाचंच लागत नव्हतं. संध्याकाळी घरी आल्यावर मी शांतपणे विचार केला आणि निर्णय घेतला की मला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहून इथून निघून जायला हवं. पण त्यानंतर जे काही घडलं त्याने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. दररोज रात्री मावशी मला दूध आणि बदाम देत होती आणि म्हणायची की हे खाऊन झोपत जा, त्याने तुझं शरीर खूप चांगलं राहील. मी रोजच ते दूध आणि बदाम खायचो. पण ते दूध पिऊन बदाम खाल्ल्यावर मला इतकी गाढ झोप लागायची की काही सांगायचं कामच नाही. पण सकाळी उठल्यावर मला असं वाटायचं की मी खूप ओझ्याचं काम केलं आहे. माझं शरीर खूप थकल्यासारखं वाटायचं. पण मी त्याकडे दुर्लक्ष करत असायचो. एके दिवशी मावशी दूध घेऊन माझ्या रूममध्ये आली. मी अभ्यास करत होतो. तेव्हा मावशी म्हणाली, रोहन बाळा, हे दूध पिऊन घे. पण मी नकार दिला. त्यावर मावशी नाराज झाली व मला म्हणाली, असं समजू नको की हे दूध तुझ्या काकाच्या पैशाने आणलेलं आहे. हे तुझ्या पप्पाचं घर आणि दुकानाच्या भाड्यातून मिळालेल्या पैशातून आहे. तुझी तब्येत बिघडू नये म्हणून मी तुला दूध हे देत आहे. पण मी म्हणालो, नको मावशी, मी आजपासून दूध पिणार नाही. खरं तर काकाची आर्थिक परिस्थिती बघून मला नको वाटायचं. पण यामागील खरं कारण मला समजायला जरा वेळच लागला. पण ते दूध पिण्यासाठी माझं मन करतच नव्हतं. तेव्हा मावशी माझ्या फारच जवळ आली. तिने फारच पतले कपडे घातले होते व माझ्या पाठीवरून हात फिरून म्हणाली, रोहन, जर तुझी तब्येत बिघडली तर मी नाही सहन करू शकत. मावशीचं वागणं मला खूपच विचित्र वाटत होतं. माझ्या मनात सतत एक प्रश्न येत असायचा. मावशी माझ्या इतक्या जवळ का येत होती? तिला काय हवं होतं माझ्याकडून? मला तर काहीच समजत नव्हतं. नंतर तिने दुधाचा ग्लास घेतला आणि माझ्या तोंडाला लावून मला पाजत होती. माझी इच्छा नसतानाही मी ते दूध पिलो. पण मावशी मला इतक्या प्रेमाने दूध पाजवण्याचं कारण काय वेगळंच होतं आणि ते समजायला मला जरा वेळच लागला. मी दूध पिल्यावर मावशी माझ्या खोलीतून निघून गेली. आता माझ्या परीक्षेचे दिवस चालू होते. म्हणून मी ठरवले की आज रात्री उशिरापर्यंत जागायचं आणि अभ्यास करायचा. पण दूध पिल्यानंतर माझे डोके फारच जड झाले आणि मला फारच झोप येत होती. मी स्वतःला जागं ठेवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. पण माझ्याच्याने ते झालं नाही आणि मी झोपी गेलो. पण त्या रात्री माझ्यासोबत असं काय होईल याची मी कल्पनाही केली नव्हती. मध्यरात्री मला असं जाणवलं की कुणीतरी माझ्या शरीरात बसून आहे. मला ते खूप चांगलं वाटत होतं. मी माझे डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न करत होतो. पण माझी झोप खूपच गाढ होती. कानात कुणाचा तरी आवाज येत होता. ते आवाज मांजरीचा ओरडण्याचा किंवा एखाद्या स्त्रीचा होता. झोपण्याचा प्रभाव एवढा होता की माझं शरीर पूर्णपणे जाड झालं होतं. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझं शरीर खूपच थकल्यासारखं वाटत होतं. मी बेडवर बसून उठलो. खोलीमध्ये माझ्या अभ्यासाचा पुस्तकाचा पसारा तसाच होता. रात्री मी अभ्यास करता करता झोपी गेलो होतो. पण सकाळी उठल्यावर ते सर्व पुस्तक टेबलावर व्यवस्थित ठेवलेले होते. मला आणखीन एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. चादर दुसऱ्या बाजूला इतकी अस्तव्यस्त पसरलेली होती की जणू कुणी तिथे माझ्यासोबत झोपून होती. मला थोडं चक्कर आल्यासारखं वाटलं. मी डोकं धरलं आणि वॉशरूममध्ये जाऊन थंड पाणी चेहऱ्यावर मारलं आणि पुन्हा खोलीत आलो. आणि तेव्हा मी पाहिले की माझ्या बेडवर कुणाचा तरी कानातला झुमका होता. मला तर काहीच समजत नव्हतं की माझ्या खोलीत रात्रभर कोण होतं आणि हा कानातला झुमका कुणाचा आहे. मी ते झुमका हातात घेतला आणि विचार करत तिथेच बसलो. तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला आणि मावशी आत आली आणि मला ती जरा घाईगडबडीमध्ये दिसत होती. तिचे केस देखील ओले होते. नुकतीच आंघोळ करून आली असावी. तेव्हा मी पटकन ते झुमका माझ्या हातात घट्ट दाबून धरला. तेव्हा मी तिला म्हणालो, काय झालं मावशी? तू इतक्या घाईगडबडीमध्ये आणि घाबरल्यासारखे का आहेस? तेव्हा ती म्हणाली, काही नाही, तुझ्या खोलीचे चादर नीट करायला आलो आहे. मी म्हणालो, नको मावशी, मी स्वतः करतो, तू नको चिंता करू. पण तिने ठामपणे म्हणाली, नाही नाही, तू कसा करतोस? मीच करते. मी शांत राहिलो आणि मग तिला म्हणालो, मावशी, काल रात्री मी अभ्यास करत झोपी गेलो होतो. माझी पुस्तके इथेच पसरली होती. पण आज सकाळी सगळं व्यवस्थित आहे. त्यावेळेस मावशीचा चेहरा पूर्णपणे पिवळा पडला आणि तेव्हा तिने जे सांगितलं ते ऐकून तर माझं डोकं शून्यच झालं. मावशीने माझ्यासोबत असं काय केलं आणि ते कानातला झुमका कुणाचा होता हे आपण पुढील भागामध्ये पाहूया. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील लाईक करून ठेवा. आणि पुढील भाग आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केला आहे. चॅनलवर जाऊन पटकन ते पुढील भाग बघू शकता.